नादान झैलो दीवाना प्यार में तू झैलो फिदा में रानी में तुझा दीवाना प्यार में तुझा और तुझे नादान झैलो दीवाना प्यार में तुझा झैलो फिदा में रानी में तुझा दीवाना प्यार में तुझा। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो बीटमार्क यूज केलेला आहे तो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या अलाइट मोशन मध्ये। तर अलाइट मोशन मध्ये ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं अशा प्रकारे जी PNG आहेत किंवा ज्या आपल्या जो सर्कल म्हणजे अशा प्रकारे बघू शकता हार्ट बीट किंवा आपली जी लाईन आहेत लिरिक्स आहेत हे तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून दिलेले आहेत। सिंपली इथं आपल्याला व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे किंवा आपले इमेज कशी ऍड करायचे आहेत त्यासाठी काय करायचं, स्टार्टिंग लाईन सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये एक कोणताही इमेज इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे। आता ऍड करून घेतल्यानंतर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता हे मी इथं डेमोसाठी यूज केलेला इमेज अशा प्रकारे मी घेतो। तशाच प्रकारे तुम्ही स्वतःची इमेज इथं घेऊन हा स्टेटस आहे तो क्रिएट करा। तर अशा प्रकारे इमेज घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 3 सेकंदापर्यंत वाढवून हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचे, आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे। म्हणजेच बघू शकताय या ग्रुप लेअरच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचे। ग्रुप लेअरच्या वरती घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे की या इमेज लेअरला क्लिक करून इथं आपला इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्क्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट सर्च करून किंवा तुम्ही अशा प्रकारे तो बघू शकताय तो ॲड करून त्याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करून आपल्याला बॅक निघून यायचं आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी आहे ते आपल्याला 40 पर्यंत ठेवून घ्यायचे। आता 40 पर्यंत ठेवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तुम्ही लास्टलाही बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचं। तर बॅकग्राऊंडला इमेज आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप 1 नावाची जी लेअर दिसते त्या ग्रुप 1 नावाच्या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तोच इमेज लेअर परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो इमेज लेअर लॉंग प्रेस करून या दोन्ही लेअरच्या मध्ये घेऊन यायचा आहे। म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही त्यानंतर इथून बॅक निघून यायचा आहे आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता जिथं इमेज ॲड करायच्या कशा त्या हार्ट शेपमध्ये इमेज ॲड करायचं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही करून घ्या। त्यानंतर तुम्ही बघू शकता इझव्ह्यूमध्ये सेकंड लेअरलाही मी दाखवतोय। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि इमेजची लेंथ वाढवून तिथं आपल्याला तो सगळ्यात पहिल्यांदा ॲड इफेक्टवर त्याला जाऊन इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्ट कुठला द्यायचा आहे, सर्क्युलेशन वायब्लन्स। आता तो सर्च कसा करायचा आहे तर सर्क्युलेशन हे नाव टाकायचं, त्यानंतर तुम्हाला सर्क्युलेशन पहिल्या नंबरला एक येईल तो सिम्पली स्टार्टिंग सेटिंगवर चालू करायचा आहे आणि सर्क्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे। त्यानंतर बॅक निघून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आपल्याला इथं 40% करून घ्यायचे आणि 40% करून घेतल्यानंतर इथं बघू शकता 40% केल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन जायचा आहे। म्हणजेच बघू शकता सगळ्यात खाली आपली जी ग्रुप लेअर आहे त्याच्या खाली अशा प्रकारे ठेवून यायचा आहे। त्यानंतर ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुप करायचा आहे आणि स्टार्टिंगला येऊन खाली प्लसची नाव क्लिक करून तोच इमेज लेअर परत ॲड करून आपल्याला याची शेवटपर्यंत लेंथ वाढवायचे आणि तोच इमेज लेअर आपल्याला मधोमध घेऊन यायचे। त्यानंतर तो इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे खाली वर करून आपल्याला म्हणजे इथं बघू शकता ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे। तर सेट करून घेतल्यानंतर बघू शकता सेकंड नंबरची लेअर तशा प्रकारे भेटलेली आहे। त्यानंतर जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे तो सिंपली त्याची लेंथ वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता बघू शकता अशा प्रकारे आपण सेट केला, अशाच प्रकारे सेट केलं। तर सेट केल्यानंतर बघू शकता सेकंड नंबरची ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे।
त्यानंतर थर्ड नंबरचा अशाच प्रकारे आपण करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा इमेज ॲड करून या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे सर्क्युलेशन वायब्लस, आणि सर्क्युलेशनमधील सर्क्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन 40% ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी इथं आपल्याला ठेवून इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा याची मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन साईज वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे साईज वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला तो वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो सिम्पली बॅकग्राऊंडला येऊन अशा प्रकारे तुम्हाला इथं सेट करायचा आहे. बॅकग्राऊंड आल्यानंतर एडिट ग्रुपवर म्हणजे ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, तोच इमेज लेअर ॲड करून याची लेंथ वाढवून तोच इमेज लेअर काय करायचा आहे मध्ये घेऊन यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे सेट करून बघू शकता त्या लेअरला क्लिक करून सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता तिन्ही लेअर आपल्या परफेक्ट बसलेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एक लेअर आपली राहिलेली आहे, ती एक लेअर आपल्याला अशाच प्रकारे करायची आहे. आता सिम्पली बघू शकता ही आपण इमेज ॲड केला. इमेज ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून एडिटवर जाऊन ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि सर्क्युलेशन वायब्लन्समधला जो सर्क्युलेशन आहे ते -100 करून ब्लेंडिंग ऑपेसिटी आपल्याला 40% करून घ्यायचे आहे. तुम्हाला मी इथं प्रत्येक लेअर समजून का सांगतोय की तुम्ही प्रत्येक लेअरला कसं करायचं आहे हे तुम्हाला समजून यायसाठी. त्यानंतर हा इमेज लेअर आहे त्याची लेंथ आहे ती मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. थोडीशी अजून लेंथ वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर हा इमेज लेअर आहे तो सिम्पली बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे आणि आपले ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला येऊन तोच इमेज लेअर परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे आणि तो याची लेंथ वाढवून इथं आपल्याला मधोमध घेऊन यायचा आहे. आता मधोमध आल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली तो इमेज लेअर परत क्लिक करून तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि अशा प्रकारे बघू शकता चारही इमेज लेअर आपले सेट झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे सेट करून घ्या. त्यानंतर पहिलं ॲनिमेशन आहे आपलं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधले बाकीचे जे सर्व इमेज आहेत ते एक प्रमाणे या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, इमेजची लेंथ आहे ती फुल स्क्रीन करायची, म्हणजे अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायची आहे आणि इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला तिन्ही इमेज लेअरची लेंथ आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय की आपण इमेज लेअर सेट करून घेतलेले आहे. आणि सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की ह्या तिन्ही इमेज लेअर आहेत ते आपल्याला ह्या जो PNG तुम्हाला दिसून येते त्याच्या खाली घेऊन यायच्या, म्हणजे बघू शकता PNG आपली वरती दिसून येईल अशा प्रकारे. तर आपल्याला ह्या तिन्ही लेअर काय करायचे आहेत इमेज लेअरच्या अशा प्रकारे खाली घेऊन यायचे, म्हणजे आपली जी PNG आहे ती परफेक्ट दिसून येणार आहे. त्यानंतर 11.6 सेकंदचे बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इंक इफेक्ट दिला आहे तुम्हाला 2 सेकंदाचा, तो सिम्पली या तिन्ही बीटमार्कला आपल्याला अप्लाय करून म्हणजे ॲड करून घ्यायचा आहे आणि शेवट उरलेला भाग कट करून डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर इफेक्ट अप्लाय केल्यानंतर म्हणजे ॲड केल्यानंतर तो इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे, म्हणजे याला स्क्रीन इफेक्ट येऊन जाणार आहे. अशाच प्रकारे तिन्ही लेअर आहेत ते आपल्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. सिम्पली काय करायचं आहे, लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन इथं आपल्याला स्क्रीनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय स्टार्टिंगपासून तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.